चार ओव्हरची मॅच आहे, फ्रेश मॅच आहे. सो 4 ओव्हरची मॅच असणार आहे. म्हणून तो मॅच दिला जातोय आपल्या स्क्रीनवर नुकत्याच संपन्न झालेल्या सामन्याचा. राहुल यांना विजेंद्र यांच्या दादांच्या शुभ हस्ते मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल भावेश नाईक आणि सुंदर झेल टिपलाय. पहिल्याच बॉलवर ब्रेक थ्रू आणि भावेश नाईकची मात्र इथे खेळी समाप्त अगदी 0 धावसंख्येवर. भावेश नाईकची खेळी समाप्त आणि धारावी टीमला पहिल्याच बॉलवर मात्र लागलाय हा धक्का. रोहित यांनी हा झेल टिपला. आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवर ओव्हरपिच बॉल होता आणि लॉंग ऑन वरनं क्लिअर करण्याचा प्रयत्न भावेश नाईकचा अंतर पार करू शकला नाही. खरं तर याच क्रीडांगणावर दररोजचा सराव असतो, मात्र आत्ता अंदाज चुकला आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावलाय. पहिल्याच बॉलवर विकेट. नवीन फलंदाज विशाल भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. अनिकेत आपण पाहतोय पहिलं षटक हाताळत असताना. चार ओव्हरची फ्रेश मॅच. मच्छिंद्र स्मृती चषक स्वतः आयोजक संघ या ठिकाणी आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. पहिल्या बॉलवर ब्रेक थ्रू मिळाला अनिकेतला. रोहितने चांगला झेल टिपला लॉंग ऑनला. नवीन बॅट्समन विशाल भोईर ऑन स्ट्राईक. हाफ ट्रॅकर बॉल तीक्ष्ण बाउन्सरने स्वागत केलंय. अनिकेतने या फलंदाजाचं विशालचं कोणती धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत नाहीये. 2 बॉल आतापर्यंत झालेत. 1 गडी गमावलाय तो मच्छिंद्र स्मृती धारावी टीमने. 2 दिवसीय ही रबर बॉल क्रीडा स्पर्धा आपण अनुभवताय. तब्बल 24 संघ या ठिकाणी आपण पाहतोय खेळताना पाहतोय गेल्या 2 दिवसामध्ये. यावेळेस बॅकफुट वरनं उडवलाय आडव्या बॅटने. हा बॉल फ्लाय होतोय. प्रेक्षक बनतोय तिकडे फक्त क्षेत्ररक्षक आणि विशाल भोईरच्या बॅटमधनं हा षटकार. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. षटकाराने संघाचं खातं उघडत असताना विशाल भोईर धावसंख्या 6-1. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. दीपक स्पोर्ट्स दिघा गत पर्वामध्ये चांगली कामगिरी पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये करतोय हा संघ आणि आज तीच अपेक्षा त्यांच्याकडनं असणार आहे समर्थकांना. यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतला. शरीराचा वेध घेतलाय. रन मिळत नाही कोणती. डॉट बॉल. चांगलं कमबॅक. चांगला पेस आहे अनिकेतकडे. पेस बरोबर चांगली लाईन लेंथ चांगलं व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतंय. हाफ ट्रॅकर बॉल. यावेळेस मात्र टप्पा थोडासा पुढे ठेवला होता आणि त्यामुळेच की काय विशाल भोईर कनेक्ट करू शकला नाही या बॉल. डॉट बॉल. आतापर्यंत 6 धावा धाव फलकावर आहेत. 4 चेंडूंचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी इकॉनॉमिकल स्पेल. बघूया आता पूर्ण करतोय का अनिकेत. यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. बॉल गेलाय तो घोषांकी क्षेत्रामुळे मिळेल फक्त सिंगल. धावसंख्या 7. संध्याकाळचं सत्र 5:35 होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर अजून 4 मॅचेस आहेत. याकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय. त्यामुळे थोडं फास्ट खेळायचं. यानंतर अजून 4 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्यात. हाफ ट्रॅकर बॉल. ब्लाइंडर फटका खेळलाय. बॅट फिरवलीये. दिशा काय असेल. हा बॉल चाललाय तो बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि शेवटच्या बॉलवर आलाय तो षटकार. पंचांचा इशारा आला. षटकार मात्र यस षटकारच आहे. यस डायरेक्ट आपण पाहतोय की बाउंड्री लोपवर जाऊन पडलाय हा बॉल. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. 13-1. विशाल भोईर 5 बॉल 13. धीरज भोईर अजूनही स्ट्राईकच्या प्रतीक्षेत आहे. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर चांगल्या धाव फलकावर पाहायला मिळत आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण क्रीडांगण आपण पाहतोय कालपासून या स्पर्धेच्या निमित्ताने दुमदुमलंय. स्वराज्य बत्ती शिराळा संघ त्याचबरोबर गावदेवी दिवाळी हे 2 संघ सुपर 3 मध्ये दाखल झालेत. रोहित नवीन गोलंदाज. 13-1 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मच्छिंद्र स्मृती धारावे
रोहितचा पहिलाच बॉल सोडून दिलाय सरळ धीरजने. चांगला निर्णय. व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप. अतिरिक्त धावेमध्ये भर पडते. एकूण धावसंख्या 14च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पूर्वार्धाचा खेळ सध्या सुरू आहे. प्रथम इनिंग आपल्याला पाहायला मिळते संपन्न होत असताना. गावदेवी क्रिकेट संघ धारावे गाव आयोजित कैलासवासी मच्छिंद्र स्मृती चषक 2024 पर्व दुसरं या पावसाळी रबर बॉल क्रिकेटचं. यावेळेस फुलटॉस बॉल होता आणि त्याला मात्र पाठवले ते सीमारेषा पलीकडे आणि येतोय हा षटकार. 6 धावा मिळतील. 6 धावा. ताकद लावडा फटका खेचला होता आपण पाहिलं तर ऍक्शन रिप्ले मध्ये. धीरज भोईर. धावसंख्या 20 रन्स. यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस सबमरीन डिलिव्हरी. खाली राहतोय बॉल. विकेट कीपरचा वेध घेणारा डॉट बॉल. चांगलं कमबॅक करतो रोहित. यावेळेस गती जास्त पाहायला मिळाली बघा. ऍक्शन रिप्ले अगदी जाग्यावरनच खेळण्याचा प्रयत्न. अजिबात फुटवर्क नव्हतं यावेळेस आणि बीट केलं ते म्हणजे धीरजला रोहितने. धावसंख्या स्थिर 20. प्रोजेक्टेड स्कोअर इथे 66 पाहायला मिळतोय 4 ओव्हरमध्ये. जर अशीच बॅटिंग सुरू राहिली तर. यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस बॉल आणि कॅच ड्रॉप आणि रनआउटची संधी. बॉल गॅदर करता आला नाहीये. धोक्याची घंटा होती वाजत या ठिकाणी. खेळाडूंच्या डोक्यावर मात्र कॅच ड्रॉप. रनआउटची संधी मिस. दीपक स्पोर्ट्स तिघाने 2 चान्स इथे गमावलेत. कॅचही पकडला नाही आणि रनआउटही करता आला नाहीये. थोडस ताळमेळ बिघडला. विसंवाद पाहायला मिळाला 2 फलंदाजांच्या दरम्यान आणि त्यामध्ये डॉट बॉल नक्कीच आलाय. 20ला 1. 3 बॉल अजूनही येणं बाकी आहे. आतापर्यंत 7 धावा 3 बॉल मध्ये खर्च केल्यात रोहितने. चांगलं षटक. एक षटकार आला तरी देखील इकॉनॉमिकल स्पेलच्या दिशेने वाटचाल तो करेल का पुढच्या 3 बॉलवर पाहावं लागेल. ओव्हरपिच बॉल. फटका फसलाय. बॉटमला चेंडू लागलाय धीरज भोईरच्या आणि इथे ताळमेळ नाहीये. कॉलिंग नव्हतं दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये. थोडीशी काळजी घ्या. पाणी घेऊन जा. नक्कीच सचिनजी पावसाळी क्रिकेट आहे मात्र क्रीडांगण इतकं सुंदर आहे की जास्त लागत नाही पडल्यानंतर. कारण संपूर्ण क्रीडांगणावर आपण पाहतोय गवताची हिरवी चादर आहे आणि चांगली निखार आखली गेली आहे या मैदानाची. त्यामुळे इथे मजा येते पावसाळी क्रिकेट खेळायला. चला मॅचला आपण करूया सुरुवात. 22 धावा. आमचे भावेश नाईक पाहायला मिळाले. पाणी घेऊन धावत गेले लगेच. कुलवा टप्प्याचा बॉल. यावेळेस धीरज भोईरच्या बॅट मधला तडाखा. लांब लांब आणि लांब. आजच्या दिवसातील सर्वात लांब लचक असं म्हणायला हरकत नाहीये. हा ट्रेडमार्क फटका अगदी खडे खडे. स्टँड अँड डिलिव्हर. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आहे. रोहितवर मात्र इथे वरच ठरत असताना. धावसंख्या 28. यावेळेस मात्र ऑन साइडला पुल पॉवरफुल आहे. बघूया अंतर पार करतोय का. चाललाय सीमारेषा पलीकडे. फ्लाय 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 होत 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34च्या घरामध्ये. 34 for 1 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर.
2 ओव्हर मध्ये 34 धावा 1 विकेट. धीरज भोईर 6 बॉल 20, विशाल भोईर 5 बॉल 13. चांगली सुरुवात. सुरुवातीला भावेश नाईक बाद झाल्यानंतर मात्र दोघांनी खूप चांगली फलंदाजी डावाला आकार दिलाय. जबाबदारी या ठिकाणी पार पाडली आहे आतापर्यंत तरी. आणि तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय क्रिश सध्या गोलंदाजीची धुरा या ठिकाणी पार पडत असताना. मोठा आव्हान त्याच्या समोर. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहतोय. करंट रन रेट 17चा 68 दाखवला जातो आपल्या स्क्रीनवर. फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे दिघा टीमचा आणि त्या अनुषंगाने भरपूर धावा येत आहेत. हा बॉल कुठे चाललाय? मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करतोय विशाल भोईरच्या बॅटमधनं. अजून एक धमाका षटकार. पूर्णपणे तयारच होत आहे हाफ ट्रॅकर बॉल साठी. अगदी पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर प्रकारचा. जास्त वेळ घेतला नाही आणि बॉलला लगेच परफेक्ट मिडल केलंय आणि हा षटकार प्राप्त केला विशाल भोईरने. धावसंख्या 40च्या घरामध्ये एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय मच्छिंद्र स्मृती धारावी संघ. बिग टोटलच्या दिशेने वाटचाल करतोय. अशीच फलंदाजी सुरू राहिली तर 75-80 धावा देखील कदाचित आपल्याला पाहायला मिळू शकतील. कारण ऑलरेडी आता 40 धावा झाल्यात. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस खेचून मारलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून. कन्सिक्युटिव्ह सिक्सेस विशाल भोईरच्या बॅटमधनं. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर टेक्निक आपल्याला पाहायला मिळते. अगोदर आला मिड विकेटला, त्यानंतर पाहायला मिळतो आपल्या स्क्रीनवर स्क्वेअर लेगला. धावसंख्या 46च्या घरामध्ये 46. विशाल भोईर खरं तर त्याचे सलगचे 3 षटकार झालेत. या अगोदरच्या ओव्हरमध्ये देखील एक षटकार आणि त्यानंतर स्ट्राईक आल्यानंतर हे 2 बॉलवर 2 षटकार आलेत. अजून एक पहर पडेल का? फटका फसलाय. मिस्टामिक स्ट्रोक. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. कॉलिंग नाहीये. पहिली धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव पूर्ण होते. क्षेत्ररक्षक पोहोचले नाही चेंडूपर्यंत. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. 2 धावा आल्या. एकूण धावसंख्या 48. 48 फॉर 1. 3 बॉल अजूनही येणं बाकी या तिसऱ्या ओव्हर मधील. मॅचला थोडी आपण गती देऊया. 4 मॅचेस यानंतर अजून कव्हर करायचे आपल्याला. यावेळेस इनसाइड आउट फटका. लाजवाब टायमिंग इथे पाहायला मिळतंय. क्रिकेटचा क्लास दाखवत असताना विशाल भोईर मनगडातली ताकद दाखवत असताना हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. जागा बनवली. इनसाइड आउट ऑफ फटका. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या वरतून बॉलला फेकून दिलं ते विशाल भोईरने आणि हा षटकार प्राप्त केलाय. लाजवाब टायमिंग. 54 धावा धावफलकावर आणि पूर्णपणे क्रिसच्या गोलंदाजीवर आक्रमण चढवत असताना हे दोन्ही फलंदाज. 2 बॉल बाकी आहेत अजूनही. यावेळेस शरीरापासून दूरवर जाणारा बॉल. पंच सांगतात इट्स वाईड बॉल. अतिरिक्त धावेमध्ये भर पडते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 55-55च्या घरामध्ये विशाल भोईर 9 बॉल 33, धीरज भोईर 6 बॉल 20. बॉल हातातनं निसटतोय. क्रिसच्या 4 बॉल मध्ये आतापर्यंत 21 धावा त्याने खर्च केल्यात. चांगली पार्टनरशिप आपण पाहतोय मच्छिंद्र स्मृती धारावी टीमच्या दृष्टिकोनातून. पहिली विकेट लवकर गमावल्यानंतर डावाला सावरत असताना पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. बॉटमला चेंडू लागलाय ऑन साइडला आणि इथे मात्र पावसाळी क्रिकेटची मजा घेत असताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. प्रसाद कदम होते त्या ठिकाणी. सिंगल मिळाली. धावसंख्या अब तक 56 आणि शेवटचा बॉल. मोरिया 11 बेलापूर आपण सज्ज राहा. नेक्स्ट मॅच आपल्याला खेळायची. त्यानंतर स्वराज्य 32 शिराळाचे देखील खेळाडू दाखल झालेले आहेत. कालच्या दिवसामध्ये ज्यांनी सुपर 3 मध्ये प्रवेश निश्चित केला. ऐरोलीचाही संघ दाखल झालाय. यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर बॉल प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. जजमेंट नाहीये. अंदाज मात्र चुकत असताना त्याचा बॉल अडवण्यावर त्यांनी भर दिलाय आणि 2 धावा इथे पूर्ण होतात. शेवटच्या बॉलवर 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 58ला 1 आहे. 58 फॉर 1. अंतिमचं षटक महत्वाचं असेल तर थोडं आपण स्पीडअप करूया मॅचला.
लवकरात लवकर गोलंदाज तयार करा, कारण 5:45 होत आलेत आणि अजून 4 मॅचेस आपल्या पेंडिंग आहेत. फायनल सेमीफायनल आहे, कालची सेमीची एक मॅच सुपर 3 साठी तीही बाकी आहे. दिनेश आलेत स्लॉकच्या षटकामध्ये. 58 धावा धाव फलकावर आहे. डावकर्त्याचा गोलंदाज बॅकफुट पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा क्लासिकल फटका. विशाल भोईरचा ट्रेडमार्क शॉट, दुसऱ्यांदा आलाय त्या बाजूला षटकार. बॅकफुटवरनं पॉवर जनरेट केली, टोवर मात्र उभे राहिले आणि तदनंतर मात्र षटकार खेचलाय. गोलंदाजच्या गतीचा आणि बाउन्सचा वापर केलाय. दोन्ही गोष्टींचा समतोल साधत असताना विशाल भोईर 11 बॉलमध्ये 40 वर जाऊन पोहोचलेत. तिसरं अर्धशतक यावेळेस नोंदवलं जाईल का? 5 बॉल अजूनही बाकी आहेत. अजून एक बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर बाहेर बाहेर. 2 बॉलवर 2 धमाके उडवून देत असताना विशाल भोईर यावेळेस मिडविकेटला टार्गेट केलंय. मिडविकेटचा एरिया मात्र त्याने निवडला. हाफ ट्रॅकर बॉलला पुल मारत असताना 70 धावा धावफलकावर. आपण ती चर्चा करत होतो की 75-80 धावा आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील आणि 70 ऑलरेडी आल्यात. 46 वर पोहोचलाय विशाल भोईर 12 चेंडूंमध्ये. पहिलं अर्धशतक अभि जोशीचं, दुसरं अर्धशतक अनुप पाटील आणि तिसरं अर्धशतक आता नोंदवलं जाईल का? विशाल भोईर 46 वर खेळतोय. यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट ऑन साइडला गेलाय. 1च रन मिळते फक्त. सेन्सिबल क्रिकेट. कालच्या दिवसामध्ये देखील मयूर पन्हाळकरने 48 धावांची विस्फोटक इनिंग साकारली होती. अर्धशतक थोडक्यात हुकलं. ती खेळी स्मरणात आहे प्रत्येकाच्या. आज अभि जोशी ऐरोलीचा खेळाडू 69 रन्स, अनुप पाटील 51. धीरज भोईरने गोफण फिरवावी तसा बॅट फिरवलाय आणि बॉलला पाठवले ते सीमारेषा पलीकडे आणि इट्स अ ह्यूज हिट. षटकार मिळतोय. अगदी इझी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. जणू बॅटिंग प्रॅक्टिस सुरू आहे की काय या दोघांची. 3 षटकार दिनेशच्या विरुद्ध आलेत. विशाल भोईर 47 वर, धीरज भोईर खेळतोय 28 वर. 2 बॉल अजूनही बाकी. बघूया अर्धशतक होईल का? यावेळेस मात्र हेलिकॉप्टर स्ट्रोक. बॉल हवेत आणि बाहेर आहे सरळ. लॉंग ऑन क्लिअर करतोय धीरज भोईर आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 83 वर. शेवटचा बॉल. धीरज भोईर 34 वर खेळतोय आणि विशाल भोईर 47. आणि या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली गेली आहे 83 धावा आतापर्यंत आणि अजूनही त्यामध्ये भर पडेल कदाचित. आणि हा पुन्हा एकदा बॅकफुटवरनं स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेला 89 वर धावसंख्या थांबली आहे आणि 90 धावांचं एक दिव्य लक्ष ठेवलंय ते अर्थातच दीपक स्पोर्ट्स दिघा या टीम समोर. 24 बॉल 90 धावा. चला धारावी संघ लगेच उतरा प्लीज लवकरात लवकर.
हाल लवकरात लवकर बॅट्समन पाठवायचे दीपक स्पोर्ट्स दिघा. आपल्याकडे वेळ नाहीये, यानंतर 4 मॅचेस आहेत आणि वेळ काय कोणासाठी थांबत नाहीये. कारण आज बराच वेळ आपला वाया गेला दुपारच्या सत्रामध्ये. अनेक टीम उशिराने दाखल झाल्या आणि त्याचा आपल्याला बराच भुर्दंड पत्करावा लागलाय. चोवीस चेंडू 90 धावांचं आव्हान चेस करण्यासाठी पार करण्यासाठी दीपक स्पोर्ट्स दिघा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 फलंदाज त्यांच्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. दिघेश आणि अनिकेत ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते क्रीडांगणाच्या आतमध्ये आपल्या स्क्रीनवर. 24 चेंडू 90 धावा. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतं ते अनिकेत. मॅचला आपण थोडी गती देऊया मित्रांनो, बराच उशीर होतोय. पहिलं षटक धीरज भोईरच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर ऑफ नवी मुंबई. आणि गेल्या काही वर्षामध्ये नवी मुंबई नाही तर नवी मुंबईच्या बाहेर जाऊन, महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन, अगदी दिल्लीपर्यंत जाऊन ज्याच्या खेळाची चुणूक आपण अनुभवली, त्याचा खेळ आपण पाहिला असा धीरज भोईर. आणि संघाचं नेतृत्व, कुशल नेतृत्व आपण पाहतोय विकेटच्या पाठीमागून. सचिन नाईक कॅप्टन कूल म्हणून ज्यांची ख्याती आहे. हा धारावे संघ, मच्छिंद्र स्मृती धारावे, मच्छिंद्र दादांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आपण पाहतोय सलग दुसऱ्या वर्षी ही पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा आपल्याला पाहायला मिळतोय, पायावर जाऊन आदळतोय. अनिकेत आहे, डॉट बॉल येतोय. खरं तर प्रत्येक वर्षी टेनिस बॉल क्रिकेटचा आयोजन होतच असतं, मात्र पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा दादांच्या स्मरणार्थ आपण गेल्या वर्षीपासून सुरू केलं आणि हे पर्व दुसरं त्या पावसाळी रबर बॉल क्रिकेटचं. पुढचा बॉल 23 मध्ये 90 करायचे आता. यावेळेस टर्न करण्याचा प्रयत्न मात्र यष्ट्यांच्या भरपूर बाहेरून चाललाय हा बॉल. डावखुराचा फलंदाज समोर आहे आणि धीरज भोईर आपण पाहिलं तर बॅटिंग रायटी करतो आणि गोलंदाजी मात्र डावखुऱ्या हाताने करतो. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुलटॉस बॉल उमगला नाहीये आणि केतला कोणती रन मिळत नाहीये. संघर्ष करावा लागेल आपण पाहतोय पहिल्या षटकापासून, कारण डोंगर उभारलाय समोर 90 धावांचा, तो पार करावा लागेल दिघा टीमला. प्रचंड वेग इथे पाहायला मिळतोय, मात्र लाईन खराब आहे. व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू पाहायला मिळतोय. थोडस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता, मात्र तो प्रयत्न अयशस्वी झालाय. धावसंख्या 2 आपल्याला पाहायला मिळते. दोघे अवांतर धावेमध्ये आल्यात. अजून एक धावांची भर पडेल, अवांतर 3 धावा. यावेळेस मात्र एक सिंगल मिळेल लेग बायच्या स्वरूपामध्ये. बॉडीला ब्रश होऊन बॉल चाललाय. पूर्णपणे धीरज भोईरचं आपण पाहतोय वर्चस्व सध्या तरी या पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. 3 बॉलमध्ये 4 धावा, त्यामध्ये 3 तर वाईडच्या झाल्यात, 1 फक्त आली लेग बायची. आता 86 करायचे आहेत 21 बॉलमध्ये. पुन्हा एकदा आज काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे की काय धीरज भोईरचा. आणि चौथी अवांतरता, म्हणजे आतापर्यंत एकूण 7 चेंडू टाकलेत त्याने आणि अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहे लीगल. भन्नाट वेग इथे पाहायला मिळतोय. 22चा इशारा आलाय. एक धाव मिळते फक्त. घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल गेलाय.
चेंडू दिसतच नाही. आपण पाहतोय कदाचित फलंदाजाला इतका वेग आहे धीरज भोईरकडे. अटॅक करावा लागेल. एकतर्फी सामना होता कामा नये. चुरशीची फाईट द्यायला हवी दिघा टीमला. पुन्हा एकदा यावेळेस बॅट फिरवली आणि एज लागलाय आणि सचिन नाईक यांनी मात्र एक अफलातून झेल अगदी चम करून पकडलाय आणि पहिला धक्का दीपक स्पोर्ट्स दिघाला लागतोय. बघा ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये आला आणि सरळ मात्र विकेट किपर सचिन नाईक यांच्या हातामध्ये. त्याच दरम्यान हिराजी नाईक काकांचं देखील आगमन झालंय व्यासपीठावर. त्यांचं सहर्ष स्वागत. सचिनजी नाईक यांचे पिताश्री. नवीन बॅट्समन अमर मैदानाच्या आतमध्ये. सामना आता एकतर्फी होणार की काही चांगले फटके दीपक स्पोर्ट्स दिघाचे फलंदाज इथे आपल्याला खेचताना पाहायला मिळतील. अंतिमचा बॉल पहिल्या षटकातील 6 वर 1 अशी धावसंख्या. 90 धावांचं लक्ष. एक बिग टोटल चेस करायची आहे ते दीपक स्पोर्ट्स दिघा टीमला. यावेळेस फटका चांगला आहे. बघूया अंतर पार करतोय का. ओ येतोय. शेवटच्या बॉलवर हा षटकार अमरच्या बॅटमधनं आल्या आल्या मात्र त्यांनी हा षटकार खेचलाय. धावसंख्या झाली आहे 12 आणि आता 18 बॉल आणि 78ची गरज. चला लगेच गोलंदाज आणि फलंदाज रेडी राहा. 18 बॉल 78ची गरज. सहा वाजत आलेत आणि अजून 4 सामने आपल्याला कव्हर करायचे. पहिलाच बॉल भावेश नाईकचा शॉर्ट पूल आणि बॉल चाललाय तो सीमारेषा पलीकडे. येस चौकार आलाय पहिल्याच बॉलवर. मॅचला थोडी गती द्या जरा. स्पीड अप करा प्लीज. दिगेशच्या बॅटमधनं हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस शेवटच्या क्षणी बॉलला प्रकट केलंय. बॉल केला तो डिक्लेअर मध्ये 21 धाव मिळते. सामन्यापासून हळूहळू दूरवर जाईल जर फक्त सिंगल डबल्स येत राहिल्या दीपक स्पोर्ट्स दिघा टीमच्या फलंदाजाच्या माध्यमातून. तर पकड ऑलरेडी मजबूत करतोय तो धारावी संघ. कारण जो दबाव आहे 90 धावांचा तो दबाव मात्र इथे आपल्याला स्पष्ट जाणवतोय. परफेक्ट यॉर्कर लाईनचा बॉल कळला नाही. अगदी त्रिफळा उद्ध्वस्त झाला तो म्हणजे फलंदाज दिगेशचा आणि भावेश नाईकला मिळालं यश. आर्टिफिशियल स्टम्प्स आपल्याला पाहायला मिळतात. हे डिस्ट्रॉय केलेत भावेश नाईकने. गावदेवी क्रिकेट संघ धारावे आयोजित आपण पाहताय मच्छिंद्र स्मृती चषक 2024. पूर्णपणे एकतर्फी सामना आता होताना पाहायला मिळतोय. कारण रिक्वायर्ड रन रेट आता 30च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. म्हणजे इथून पुढे प्रति षटक 30 धावा हव्यात दीपक स्पोर्ट्स दिघाला. आणि त्यात येत नसतील तर मात्र सामन्यापासून हळूहळू बाहेर जाताना पाहायला मिळेल तो संघ. अजून एक बॉल. यावेळेस मात्र उमगला नाही. पुन्हा एकदा बॅट्समनला एज लागून बॉल केला तो डिक्लेअर मध्ये. काल गावदेवी ऐरोली मात्र तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेली आहे. अजून एक विकेट जाते आता. औपचारिकताच आहे की काय या मॅच मध्ये का काही संघर्ष केला जाणार आहे दीपक स्पोर्ट्स दिघाकडनं. नक्कीच आज बघूया आता धारावी टीम कडनं कोणते गोलंदाज वापरले जातील. या बॉलवर मात्र नक्कीच धमाका आहे.
भावेश नाईकच्या विरुद्ध खेळत असताना हा मात्र आलाय षटकार. अमरच्या बॅटमधनं षटकार आलाय. आता 12 बॉल 66 करायचे, 24 झालेत. प्रति षटक आता 33 धावा पाहिजेत. कॅप्टन कुल सचिन नाईक तिसऱ्या षटकामध्ये. पहिला बॉल यावेळेस पुन्हा एकदा उपुल केलाय ऑन साइडला आणि दादाराव पवार यांनी मात्र हा झेल टिपलाय. 1 मोर विकेट डाऊन. आपल्याला पाहायला मिळते दीपक स्पोर्ट्स तिघा पूर्णपणे एकतर्फी हा सामना होत असताना धारावी टीमच्या माध्यमातून. खरं तर टॉस जिंकून फिल्डिंग घेतली होती दीपक स्पोर्ट्स तिघाने सुरुवातीला आणि 89 धावा खरं तर त्यांच्या विरुद्ध धारावी टीमने उभारल्यात. चौथा फलंदाज बाद झालाय. 24 ला 4, 11 बॉल 66 अजूनही करायचे. मोरिया 11 बेलापूर टीम कॅप्टन आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कमी गतीने टाकलेला बॉल संपर्क होत नाहीये. विकेट किपर भावेश नाईकच्या हातामध्ये बॉल सर्व विसावतोय. आता 10 बॉल फक्त बाकी. 10 बॉल 66. याही बॉलवर मात्र चकवले आणि एच अँड गॉन. बॅटची एज लागली आणि भावेश नाईकने एक सोपा झेल टिपलाय. 5वा धक्का. खरं तर बाहेर जाणारा चेंडू होता. छेडछाड करण्याचा प्रयत्न झाला बघा ऍक्शन रिप्ले मध्ये. आवश्यकता नव्हती मात्र छेडछाड केली, एज लागली आणि कॅच पकडण्यात आलाय. निम्मा संघ गेलाय मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज प्रसाद. आता मात्र औपचारिकतेमध्ये सामना करण्यात 9 बॉल आणि 66 करायच्यात. 9 षटकार जरी आले तरी सामना गमवावा लागू शकतो दीपक स्पोर्ट्स तिघाला. वाईट बॉल, वाईट +1, 2 धावा मिळतील. खरं तर हवास काढून टाकली धारावी टीमने या मॅच मधली. ज्या पद्धतीने बॅटिंग झाली तो दबाव निर्माण झाला आणि तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी आणि विकेट्स मिळवल्या. त्यामुळे सामन्यापासून दूरवर जाताना पाहायला मिळाला आपल्याला दीपक स्पोर्ट्स तिघा संघ. अंतिमचा बॉल तिसऱ्या षटकातील. 27 ला 5 अशी नाजूक अवस्था आहे दीपक स्पोर्ट्स तिघाची. ओव्हरची समाप्ती झाली. शेवटचं षटक येणं बाकी आहे. दीपक आपल्याला पाहायला मिळेल स्टॉकच्या षटकामध्ये. गेल्या काही 1 ते 2 वर्षाचा कालखंड पाहिला तर चांगल्या पद्धतीने दीपकने स्वतःची गोलंदाजी इम्प्रूव्ह केली. ती मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्याने देखील तो गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. पहिला बॉल बघा बीट केले. उरणची ती नाईटची स्पर्धा आठवते ज्यामध्ये दीपकने ते शेवटचं षटक हाताळलं होतं आणि समोर विश्वजित ठाकूर सारखा एक फलंदाज होता आणि त्याला मात्र अक्षरशः बांधून ठेवलं होतं दीपकने. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला दादाराव तिकडे तैनात. स्वर्गीय आनंदी चषक कोपर करणे. 6 बॉल 6 धावा डिफेंड करण्याची कामगिरी याच दीपकने केली होती. असा हा दीपक चांगल्या पद्धतीने गोलंदाजी दिवसेंदिवस इम्प्रूव्ह करतोय. यावेळेस मात्र त्याच्या विरुद्ध हा प्रहार केलाय. ओव्हरपिच बॉल आणि त्यावर षटकार येत असताना अंतिमचे 2 बॉल बाकी आहेत. आता मात्र फक्त औपचारिकता. अजून एक बॉल जाईल का
यावेळेस मात्र दिशा काय असेल पंचांच्यापर्यंत कळवतील. षटकार आहे मात्र आता बराच उशीर झालाय. अजून बऱ्याच धावांची आवश्यकता. मात्र दीपक स्पोर्ट्स दिघा तुम्ही आलात आणि करत स्पर्धेमध्ये नक्कीच सहभागी झाला त्याबद्दल आपण नक्कीच आभार असणार आहे. आणि शेवटच्या मात्र या बॉलवर देखील हा चौकार येताना पाहायला मिळतोय. दीपक स्पोर्ट्स दिघा करत बनकोटीच्या स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी पटकावलं होतं. मात्र आज थोडेसे अपयशी ठरले, हरकत नाही. पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा असतील. चला लगेच टॉस करूया. मोरिया 11 बेलापूर आणि दारावे लगेच या प्लीज.